या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि एक वार पुन्हा आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगल गौरव तुला. प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो. प्रभूचे मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आमचं संरक्षण केलंस. प्रभू, तू आमची काळजी घेतलीस, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केलीस. प्रभू, आमच्या जाण्या येण्यामध्ये तू आमच्या सोबत राहिलास. उन्हापासून सर्व वातावरणापासून तू आमचा सांभाळ केलास. प्रभूचे आरोग्य दिलं. आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या भक्तीसाठी तू आम्हास घेऊन आला. प्रभूचे तुझे मनापासून आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. प्रभूचे तुझे मनापासून आभार मानित असतानाच आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या समोर घेऊन येतो आणि तुला विनवितो. प्रभूचे तू आम्हावरती दया कर. प्रभू, आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर. प्रभूचे होय पवित्र देव बापा, आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर. राजा पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस. आमची दुर्बलता तुला माहीत आहे. प्रभू, तू आम्हा प्रत्येकावर दया कर आणि तुझं गौरव तू आमच्या जीवनातून करून घे. आज पवित्र देव बापा, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. आत्म्याने खरेपणाने तुझी भक्ती करण्याकरिता पवित्र देव बापा तू आमचं सहाय्य कर. तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे. प्रभूचे तुझी उपस्थिती आम्हासाठी पवित्र देव बापा आमच्या जीवनामध्ये मोठ्या जमेची बाजू आहे. प्रभूचे होय पवित्र देव बापा, तुझी उपस्थिती आम्हामध्ये तू असू दे, कारण तुझ्या उपस्थितीमध्ये आमची प्रत्येक गरज पूर्ण केल्या जाते. प्रभू, तुझ्या उपस्थितीमध्ये आमचे सर्व प्रकारचे आजार, शारीरिक आत्मिक आजार बरे होतात. प्रभूचे होय पवित्र देव बापा, तो आनंद, ती शांती आम्ही अनुभवतो. प्रभूचे होय पवित्र देव बापा, पुन्हा ते तुझं काम तू आम्हामध्ये कर. प्रभू, जे आमचे प्रियजन दुखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत,
आम्ही त्यांचीही आठवण करतो आणि त्या प्रत्येकालाही तुझ्या हातांमध्ये देतो. प्रभू तू सहाय्य कर, प्रभू तू सहाय्य कर, त्यास उत्तम आरोग्य तू दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत प्रभू, प्रत्येकाचं सहाय्य कर. तुझ्या लेकरांचं भक्तीसाठी येणं परत जाणं सुरक्षित आशीर्वादित कर. या उन्हापासून सर्व वातावरणापासून सांभाळ कर प्रभू. आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये समर्पित करत प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. बसूया आपण. उपासना संगीतामधून 152 नंबरचं गीत आपल्या सर्वांना येईल. चेतीव आम्हा दिना, चेतीव आम्हा दिना. चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. पवित्र आत्म्या येऊनी, पवित्र आत्म्या येऊनी. चेतीव आम्हा दीना, चेतीव हिमवत आमची अंतःकरणे, हिमवत आमची अंतःकरणे. थंडची गेली पळूनी, थंडची गेली पळूनी. चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. ऐकलोभे आत्मसुखाची, ऐकलोभे आत्मसुखाची. पुरळची गेली पळूनी, पुरळची गेली पळूनी. चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. मोहक कितीतरी श्रमवीर हृदया, मोहक कितीतरी श्रमवीर हृदया. आपुल्या पाशे चढुनी, आपुल्या पाशे चढुनी. चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. असं शिकपोताम समस्ते हाडू, असं शिकपोताम समस्ते हाडू. मणिवस आज्ञा म्हणुनी, मणिवस आज्ञा म्हणुनी. चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. पवित्र आज्ञा येऊनी, पवित्र आज्ञा येऊनी. चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. या प्रकारे परमेश्वरासमोर स्वतःला घेऊन येणे आणि ही विनंती करणे की प्रभू तू आम्हास पेटव, तू आम्हास चेतीव. देवाचा आत्मा ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये काम करतो, आमच्या जीवनामधून ज्यावेळेस देवाच्या आत्म्याला योग्य प्रतिसाद मिळतो, आमचं जीवन हे जणू त्या पेटलेल्या अग्नीसारखं त्या ठिकाणी आहे. आणि निरंतर आम्हाला ही जी पवित्र आत्म्याची अग्नी आहे ती आमच्या जीवनामध्ये निरंतर पेटलेली असायला पाहिजे. पुष्कळदा
ज्या प्रकारे गीत करता म्हणतो की ऐहिक लोभे आत्मसुखाची भुरळची गेली पडूनी. या जगामध्ये आम्ही असताना या ऐहिक लोभे, या जगातील जी सर्व मोह, जे सर्व पाश, आमच्या शरीराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा, वासना, या सर्वांच्यामुळं पुष्कळदा आम्हाला भुरळ पडते. जशी भुरळ एदेन बागेमध्ये हवेला पडली, पुष्कळदा आम्हालाही आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची भुरळ पडते. आणि मग आमचं आध्यात्मिक जीवन जे आहे, आमचा आत्मा जो आहे, जणू काही थंड झाल्यासारखा त्या ठिकाणी असतो. आम्ही एक देवाचे लोक म्हणून, ख्रिस्ती म्हणून या जगामध्ये वाटचाल तर करतो, परंतु ख्रिस्तीपणाचा तो जो प्रभाव आहे, ख्रिस्ताचा जो प्रभाव आहे, तो पुष्कळदा आमच्या जीवनामधून लोप पावलेला असतो. ख्रिस्ती प्रभावासाठी पवित्र आत्म्याची अग्नी आम्हामध्ये सतत पेटलेली असणं आम्हासाठी फार गरजेचं आहे. आणखीन एक गीत गाऊया, 184 नंबरचं. हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुनी मज द्यावा हो. हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो. हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो. करुणा करुणी दोष निरसुनी, करुणा करुणी दोष निरसुनी, घ्यावी माझी सेवा हो. हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो. अन्याया सुनिया माझा मजला निर्मल धुवा हो. अन्याया सुनिया माझा मजला निर्मल धुवा हो. पापा पासुनी शुद्ध करा मज, पापा पासुनी शुद्ध करा मज. हे मी मागे देवा हो. हे देवा प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो. अंगीकारी तसे मी देवा, आपुल्या अपराधाना हो. अंगीकारी तसे मी देवा, आपुल्या अपराधाना हो. देवी अंतरी नित्य असली, देवी अंतरी नित्य असली, त्या भूतही मम पापाना हो. हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो. हे जोबाने स्वच्छ करा मज, निर्मलतेनी होईन हो. हे जोबाने स्वच्छ करा मज, निर्मलतेनी होईन हो. धुवा म्हणजे बर्फापेक्षा, धुवा म्हणजे
सदा मी होईन हो. हे देवा तू प्रसाद देवा कृपा करुणी मज द्यावा हो. अंध्यापासूनी देवा फुले मुख आटोपुनी घ्यावे हो. अंध्यापासूनी देवा फुले मुख आटोपुनी घ्यावे हो. माझी पापे सारी पुसुनी माझी पापे सारी पुसुनी टाकुनी दूरी घ्यावी हो. हे देवा तू प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा हो. हे देवा तू प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा हो. कृपा करुणी मज द्यावा हो. कृपा करुणी मज द्यावा हो. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया. विमलांटी एक स्तोत्र वाचते. यहोया, आपण परमेश्वराचा जय जयकार करूया. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. का स्मरण करीत आपण त्यास पुढे जाऊ. स्तोत्रे गाऊन त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, तो थोर राजा आहे, तो सर्व देवाहून श्रेष्ठ आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत. पर्वताची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचाच आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोटी भूमीही त्याच्याच हाताने रचली गेली. यहोया, परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच पुढे आपण गुडघे टेकू. त्याची भक्ती करू, त्याच पुढे नमन करू. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुर्णातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहो. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. मरिभा इथल्याप्रमाणे रानातील मत्स्य पकडण्याच्या दिवसात केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी माझी परीक्षा पाहिली, मला पारखिले, माझी कृती पाहिली. 40 वर्ष त्या पिढीचा मला वीट आला आणि मी म्हणालो, हे भ्रांत मनाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विश्रांताने निश्चय यावयाचे नाहीत. थँक्यू. स्तोत्र संहिता 95 आंटींनी आपल्यासाठी वाचलेलं आहे. उपकार स्तुतीचं हे गीत आहे, ज्यामध्ये परमेश्वराचं स्तवन करण्याकरिता, ज्यामध्ये परमेश्वराचा जय जयकार करण्याकरिता आम्हाला आमंत्रण केलेलं आहे, आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. त्याचप्रमाणे ह्या स्तोत्रामध्ये आम्ही का परमेश्वराची भक्ती करावी, आम्ही का परमेश्वराचं गुणगान करावं, आम्ही का त्याचं स्तवन करावं, त्याचं कारण देखील तो देतो. कारण तो आमचा देव आहे, तो अखिल सृष्टीचा निर्माण करता, तो तुमचा आणि माझा निर्माण करता आहे. पृथ्वी त्याची आहे, स्वर्ग त्याचा आहे, सर्व काही त्याचा आहे. आणि म्हणून अशा या थोर परमेश्वराला तुम्ही आणि मी निरंतर परमेश्वराची स्तुती, निरंतर त्या परमेश्वराची स्तुती, त्याचं स्तवन, त्याचा जय जयकार आमच्या जीवनामधून आम्हाला करता येतो. हे उपकार स्तुतीचं गीत ज्या वेळेला स्तोत्रकर्ता सादर करतोय, त्याच वेळेस या स्तोत्राचा शेवट करत असताना मानवी जीवनातील एक फार भयंकर अवस्थेचं देखील वर्णन तो करतो. आणि ती अवस्था म्हणजे ज्या ठिकाणी मनुष्य आपलं मन कठीण करतो, ज्या ठिकाणी मनुष्य परमेश्वराला शरण जाण्याऐवजी परमेश्वराची परीक्षा पाहतो, ज्या ठिकाणी मनुष्य त्या निर्माणकर्त्याला ओळखण्याऐवजी आपल्या जीवनामधून त्याचा नाकार करतो, मन कठीण करतो. ही
मानवी जीवनामधली अतिशय भयंकर अशा प्रकारची अवस्था आहे. कारण जर मनुष्याचं हृदय कठीण झालं तर मनुष्य देवाच्या विसाव्यात येऊ शकत नाही. आम्हाला आपल्या प्रत्येकाला परमेश्वराच्या विसाव्यात येण्याकरिता आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या विसाव्यात येण्यासाठी तुम्ही आणि मी नम्र होणे, आपलं अंतःकरण त्याला समर्पित करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून रोज आणि रोज ज्यावेळेस आम्ही आमची दिनचर्या रोजच्या दिवसामध्ये ज्यावेळेस आम्ही पुढं वाटचाल करीत आहोत, आम्ही रोज आमच्या अंतःकरणाची स्थिती पाहावी. आमचं हृदय कठीण आहे का? आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराविषयी कशा प्रकारचा भाव आहे? ती नम्रता, ते समर्पण आमच्या जीवनामध्ये आहे का? आणि जर त्याचा अभाव जर त्या ठिकाणी जाणवतो तर आमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की आम्ही स्वतःला नम्र करावं, परमेश्वराला शरण जावं. कारण हा परमेश्वर तुमचा आणि माझा निर्माण करता आहे. त्याच्या समवेत तुम्हाला आणि मला आनंद, शांती आहे. आणि त्याच्याच मध्ये तुम्हाला आणि मला खरा विसावा देखील आहे. देवबाप ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करोत. प्रभू देवबापाचे आभार मानूया, देवबापाची स्तुती करूया, त्याला गौरव सन्मान देऊया. आज मुलींचं क्वायर पुढे येईल आणि मुलींच्या क्वायर बरोबर परमेश्वर देवबापाला आपण आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ सादर करूया. प्रभु के नाम में सभी को सलाम। आज के सुंदर से दिन के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। इस खूबसूरत सुबह के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। आराधना की शुरुआत करने से पहले आइए हम परमेश्वर को याद करें, उसके वचन को याद करें। प्रकाशित वाक्य 3:20 वचन कहता है, देख मैं तेरे द्वार पर खड़ा हूँ, खटखटाता हूँ। यदि कोई मेरे शब्द सुनकर मेरे द्वार खोलेगा तो मैं उसके पास भीतर आकर उसके साथ भोजन करूँगा और वह मेरे साथ। आइए हम अपने दिलों के दरवाजे खोलें और पहले गीत को गाएं। ख्रिस्त आला दारी, तुझ्या हृदय हाके लागी त्याच्या कान दे।
मत डर क्योंकि मैं तेरे संग हूँ, इधर उधर मत ताक क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूँ। मैं तुझे दृढ़ करूँगा और तेरी सहायता करूँगा, अपने धर्मय दाहिने हाथ से तुझे संभाल रहूँगा। आइए हिम्मत बांध आगे बढ़ते हैं इस गीत की ओर। यीशु है कप्तान, लड़ो लड़ो फुर्ती करो, यीशु है कप्तान। हिम्मत बांधो आशा रखो, भागेगा शैतान। हिम्मत बांधो आगे बढ़ो, भागेगा शैतान। प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो, क्रूस का लो निशान। जीतेंगे हम प्यारो, हारेगा शैतान। जीतेंगे हम प्यारो, हारेगा शैतान। चारों तरफ मरते हैं इंसान, पाप और दुख में चारों तरफ मरते हैं इंसान। दया करो भारत पर, वह हुआ परेशान। हिम्मत बांधो आगे बढ़ो, क्रूस का लो निशान। जीतेंगे हम प्यारो, हारेगा शैतान। जीतेंगे हम प्यारो, हारेगा शैतान। जाकर करो प्यारो यीशु का बयान। वो है राजा मुक्तिदाता, सब पर मेहरबान। प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो, क्रूस करो निशान। जीतेंगे हम प्यारो, हारेगा शैतान। जीतेंगे हम प्यारो, हारेगा शैतान। प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो, क्रूस करो निशान। जीतेंगे हम प्यारो, हारेगा शैतान। जीतेंगे हम प्यारो, हारेगा शैतान। आइए तीसरे गीत की ओर बढ़े जो अंतिम दिनों के अभिषेक के बारे में हमें बताता है। आइए हम सभी मिलकर इस गीत को गाते हैं। अंतिम दिनों के अभिषेक सारे लोगों के ऊपर तू भेज। अंतिम दिनों के अभिषेक सारे लोगों के ऊपर तू भेज। घटनी का है ये समय, पवित्र आत्मा से भर दे हमें। अंतिम दिनों के अभिषेक सारे लोगों के ऊपर तू भेज। घटनी का है ये समय, पवित्र आत्मा से भर दे हमें। अग्नि समान उतरा, अग्नि जीत के समान बह जा। जो का तूफान का लेके आ, नदी आत्मा की हम पर बहा। अग्नि समान उतरा, अग्नि जीत के समान बह जा। जो का तूफान का लेके आ, नदी आत्मा की हम पर बहा।
मांगते गीत की ओर बढ़ें। वचन कहता है यूहन्ना 6:68, हम किसी के पास जाएं, अनंत जीवन की बातें तो तेरे पास ही है। इसलिए इस सुंदर गीत को गाए, उसके नाम को ऊंचा उठाए, तेरे सिवा जाऊँ कहाँ। सच में हम खुदा के अलावा किसी और के पास जा नहीं सकते, वही हमारा सहारा है। आइए हम सभी अपने स्थान पर खड़े हो जाएं और प्रभु की ओर मन लगाकर अपनी आंखों को बंद करें और उससे सहायता मांगें। सहारा मुझको चाहिए।
कठिन रास्ते हैं राजा प्रभु, पर प्रभु हर बात पर, हर मोड़ पर प्रभु जी सहायता करने वाले केवल आप है परमेश्वर राजा। हर वक्त प्रभु हम बुराई में होते हुए भी परमेश्वर प्रभु आप हमारा साथ नहीं छोड़ते राजा। इसके लिए हम आपका धन्यवाद करते हैं प्रभु जी। हर बार प्रभु जी हमें सहारे की ज़रूरत सिर्फ और सिर्फ आपकी ही लगती है राजा प्रभु। प्रभु हम धन्यवाद करते हैं प्रभु इस दिन के लिए परमेश्वर। प्रभु आज का दिन प्रभु जी ऐसे कितने लोग हैं राजा जो आज का दिन देख नहीं सके परमेश्वर प्रभु, पर आपने इस जीवितों की भूमि पर राजा हमें जीवित रखा राजा। हम धन्यवाद करते हैं प्रभु। प्रभु इस स्तुति आराधना को प्रभु जी हम जानते हैं राजा आपने ग्रहण किया है राजा। हम धन्यवाद करते हैं प्रभु जी। प्रभु जो पास्टर साहब प्रभु जी जो वचन हमें सुनाने वाले हैं राजा परमेश्वर, उनके द्वारा प्रभु जी आप हमसे बातचीत कीजिए परमेश्वर प्रभु। केवल प्रभु जी हम उसे सुने नहीं परमेश्वर, तो उसको प्रभु जी ग्रहण करें, उस पर चले राजा। ऐसी हमें सहायता कीजिए परमेश्वर। आगे का समय प्रभु जी आपके हाथ में देते हैं राजा। एक छोटी सी विनती आपके मीठे नाम से मांगते हैं, सुनिए और दया से कबूल कीजिए, आमीन। पुन्हा एकदा आपल्या समोर योहानाचं पहिलं पत्र आपण काढूया। आज समारोप आपण त्याचा करणार आहोत। अजूनही जेव्हा मी योहानाचं पहिलं पत्र वाचतो मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी त्यामधल्या अजूनही राहिलेल्या आहेत की ज्यावरती आपण अभ्यास करायला पाहिजे, कारण बऱ्याचशा प्रॅक्टिकल आणि काही फार गूढ अशा प्रकारच्या गोष्टी योहानाने या पत्रामध्ये केलेल्या आहेत। परंतु आज या पत्राचा समारोप आपण करूया आणि मग ज्यावेळेस ईस्टर झाल्यानंतर आपण बायबल स्टडी सुरू करणार आहोत। त्या बायबल स्टडीमध्ये पुन्हा एकदा काही वचनांचा त्यावरती आपण अभ्यास करणार आहोत आणि म्हणून आज आपण या पत्राचा समारोप करूया। योहानाचं पहिलं पत्र आपल्या समोर आपण काढूया। योहानाचं पहिलं पत्र अध्याय 5 आणि वचन 1 ते 12 पर्यंत आपण वाचणार आहोत। योहानाचे पहिले पत्र याचा अध्याय 5 आणि वचन 1 ते 12 पर्यंत। येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करतो तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो। आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की आपण देवाच्या मुलांवर प्रीती करीतो। देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत, कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते आणि ज्याने जगावर जय मिळविला तो म्हणजे आपला विश्वास। येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्या वाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे? जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त पाण्याने केवळ नव्हे तर पाण्याने व रक्तानेही आला। आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे। साक्ष देणारे तिघे आहेत, आत्मा, पाणी व रक्त, या तिघांची साक्ष एकच आहे। आपण माणसांची साक्ष स्वीकारतो पण तिच्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे। जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली तीच ही त्याची साक्ष आहे। जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठाईच साक्ष आहे। ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड ठरवले आहे, कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही। ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठाई आहे। ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे, ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही। देवबाप ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करोत प्रार्थना करूया।
थोर आणि जिवंत देव बापा, आभार मानतो, स्तुती करतो. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये आहोत. तुझं वचन आम्ही वाचत असताना, त्यावर मनन करत असताना प्रभू तू आमच्या सोबत बोल, आमचं सहाय्य कर आणि पवित्र देव बापा आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझ्या वचनाचं सामर्थ्य होत सुधारणूक तू कर, आरोग्य तू दे आणि तुझं गौरव तू करून घ्या. आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होतो प्रभू. तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. योहानाचं पहिलं पत्र आपण आज संपवित आहोत आणि या पत्रावर मनन करीत असताना आतापर्यंत जे विषय आपण यातून हाताळले, ज्यामध्ये आम्हाला माहीत आहे, सहभागिता, देवाची प्रीती व मानवी प्रतिसाद, या 3 विषयांवरती आपण लक्ष केंद्रित केलेलं होतं. आता हे 3ही विषय म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मी आरंभालाच सांगितलं की योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये काही महत्त्वाचे शब्द आहेत. ते शब्द कोणते? ते हेच आहेत: प्रीती, त्यानंतर मला माहीत आहे आणि सहभागिता. ही जी महत्त्वाची शब्द या पहिल्या पत्रामध्ये आम्हाला दिसून येतात, आढळून येतात, वारंवार आमच्या वाचण्यामध्ये येतात, त्याच शब्दांवरती आपण या मागच्या 3 आठवड्यांमध्ये आपण मनन केलेलं आहे. आणि त्यामधून योहान हे पत्र लिहित असताना नेमकं त्याच्या मनामध्ये काय आहे. जेव्हा योहान म्हणतो की आपल्याला माहीत आहे, मग आपल्याला काय माहीत आहे, आपल्याला काय ठाऊक आहे, त्याची उजळणी आम्ही केली. कारण आपल्यालाही त्या गोष्टी माहीत होत्या, त्या काही आपल्यासाठी नवीन नाहीत, परंतु त्याची उजळणी करणे, त्या जाणून घेणे, त्या माहीत करून घेणे हे आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. एकंदर 7 गोष्टी त्या ठिकाणी आपण पाहिल्यात की ज्या आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही हे म्हणतो की आमची सहभागिता ही देवाबरोबर आहे, त्याच्या सहभागितेमध्ये राहण्यासाठी आम्हाला आमंत्रित करण्यात आलेलं आहे, तर मग जर आम्हाला देवाच्या सहभागितेमध्ये राहायचं आहे तर पहिल्याने आम्हाला हे समजून घ्यावं लागेल की परमेश्वर कसा आहे. कारण तो जर प्रकाश आहे आणि मी जर अंधार आहे तर अंधार आणि प्रकाश एकत्र राहू शकत नाही, त्यांची सहभागिता होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रकाशच प्रकाशाच्या सहभागितेमध्ये राहू शकतो. आणि म्हणूनच आम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त जो स्वतः जगाचा प्रकाश आहे, तो तुम्हाला आणि मला म्हणतो की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तो प्रकाश आहे, तो नीतिमान आहे आणि तो प्रीती आहे. देव प्रीती आहे. आणि म्हणून जर त्याच्या सहभागितेमध्ये आम्हाला राहायचं आहे तर आम्हालाही प्रकाशात चालावं लागेल, नीतीने आम्हाला आमचं जीवन जगावं लागेल. आमची कृत्ये ही धार्मिकतेची आणि नीतिमत्वाची असायला पाहिजेत. आणि जसा तो प्रीती आहे, तुम्ही आणि मी देखील आपल्या जीवनामधून प्रीती करणं गरजेचं आहे. आणि मग पुन्हा हाच विषय आपण मागच्या रविवारला देखील कंटिन्यू केला आणि त्यामध्ये देवाची प्रीती आणि या देवाच्या प्रीतीला मानवी प्रतिसाद यावरती आपण मनन केलं. आज जो शास्त्र भाग आपण वाचलेला आहे, हा शास्त्र भाग आम्हाला ख्रिस्त शिष्याचा विश्वास, ख्रिस्त शिष्याची श्रद्धा याविषयी सांगणार आहे. ख्रिस्त शिष्याचा विश्वास. आज तुम्ही आणि मी जे या ठिकाणी बसलेले आहोत ते आम्ही सर्वजण विश्वासणारे आहोत. आपला विश्वास आहे. आणि त्यामुळं जेव्हा जेव्हा विश्वास हा विषय आमच्या समोर येतो, त्या प्रत्येक समयी आम्हाला असं वाटतं की फार कठीण नाही. आमच्या परिचयाचे शब्द किंवा आमच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा सराव आम्ही करतो, प्रॅक्टिस आम्ही करतो, ते विषय किंवा ते शब्द ज्यावेळेस आमच्या समोर येतात त्यावेळेला आम्हाला असं वाटतं की आता सोपं आहे. आज देखील आपण या शास्त्र भागावर मनन करत असताना
ख्रिस्त शिष्याचा विश्वास यावरती मनन करणार आहोत, आम्ही समजून घेणार आहोत. परंतु ज्या पद्धतीने विश्वासाविषयी बोलत असताना ज्या नेहमीच्या गोष्टी असतात त्यावरती जास्त भर न देता या संदर्भामधून, या 12 वचनांमधून योहान आम्हाला ख्रिस्त शिष्याच्या विश्वासाविषयी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्यावरती आज आपण प्रामुख्याने आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. ख्रिस्त शिष्याचा विश्वास. ख्रिस्त शिष्याचा विश्वास. एक व्यक्ती ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, एक व्यक्ती ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेला आहे, त्याचा विश्वास याविषयी योहान या ठिकाणी लिहित आहे. आता विश्वासा संदर्भात योहान का लिहितोय हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. का बरं योहान या ठिकाणी मंडळीला, ज्यांना तो हे पत्र लिहित आहे, त्यांना त्यांच्या विश्वासाची आठवण करून देत आहे, विश्वासाची जाणीव करून देत आहे. का योहानाला याची आवश्यकता वाटली, का योहानाला याची गरज वाटली ते समजून घेणं महत्वाचं आहे. योहानाचं सगळ्यात महत्वाचं कारण जे या ठिकाणी आहे ते म्हणजे त्यावेळेला जे खोटे शिक्षक जो प्रचार करत होते, मंडळीमध्ये येऊन ज्या गोष्टींचा प्रचार त्यावेळेला केला जात होता, त्यामुळं, त्या खोट्या शिक्षणामुळं किंवा या खोट्या शिक्षकांचं मत खोडून टाकण्यासाठी योहान जो आहे हा मंडळीला त्यांच्या विश्वासाची आठवण करून देतो. जर आम्ही 4था अध्याय, योहानाचे पहिले पत्र 4था अध्याय आणि जर पहिली 2 वचने वाचली तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, योहान असं म्हणतो, प्रियजन हो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत. देवाचा आत्मा तर यावरून ओळखावा, देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताचा जो आत्मा, येशू ख्रिस्ताला जो आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे, आणि जो आत्मा येशूला कबूल करत नाही तो देवापासून नाही. हाच ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे. योहान म्हणतो की तो येणार हे तुम्ही ऐकले आहे आणि तो जगात आताही आहे. योहान या ठिकाणी सांगतो की प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, प्रत्येक संदेष्टाचा विश्वास धरू नका, तर त्यांची पारख करा. कारण त्यावेळेला असा प्रचार करणारे उभे झाले होते की प्रभू येशू ख्रिस्त हा त्या वधस्तंभावरती मरण पावलाच नाही. त्यावेळेला खोटे जे प्रचारक होते त्यांना हे स्वीकारणं कठीण चाललं होतं की देव, प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण देव आणि पूर्ण मानव आहे, तर तो वधस्तंभावरती कसा मरू शकतो हे त्यांना समजतच नाही. आणि म्हणून पुष्कळ लोक प्रचार करत होते की त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळेस तो दिव्य ख्रिस्त त्याच्यावरती आला, परंतु त्याच्या मरणाच्या आधी तो दिव्य ख्रिस्त त्याच्यामधून निघून गेला. अशा प्रकारे चुकीचा प्रचार त्या ठिकाणी चाललेला होता. लोक, हे जे खोटे प्रचारक आहे, ते प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण ह्यावरती प्रश्न निर्माण करत होते. हे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचं जे तारणाचं कार्य आहे त्यावरती प्रश्न निर्माण करत होते. आणि या सर्व शिक्षणामुळं मंडळी जी आहे ती गोंधळून जात होती, दुविधा मनस्थिती मंडळीची होत होती. आणि म्हणून योहान जो आहे हा ख्रिस्त शिष्याचा विश्वास काय आहे याची आठवण मंडळीला तो करून देतो. विश्वास काय आहे याची आठवण योहान मंडळीला करून देतो. यांचं खोटं जे मत आहे ते खोडून टाकण्यासाठी आणि मंडळीला आपल्या विश्वासामध्ये स्थिर करण्यासाठी, मंडळीला त्या योग्य विश्वासामध्ये वाढण्यासाठी
योहान जो आहे तो या ठिकाणी विश्वासा संदर्भात लिहित आहे आणि म्हणून योहान हा फार स्पष्टपणे आपल्या विश्वासा संदर्भात सांगतो की येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे. येशू हा ख्रिस्त आहे, येशू हा प्रभू आहे असं जो कोणी स्वीकारतो, त्याचप्रमाणे 5व्या वचनात देखील तो असं म्हणतो येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो, येशू हा ख्रिस्त आहे, येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो तो देवापासून जन्मलेला आहे. तुम्हाला आठवत असेल की प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती असताना त्याने शिष्यांना एकदा प्रश्न विचारला की लोक मला कोण म्हणून म्हणतात. काय उत्तर दिलं शिष्यांनी त्याला? कोणी बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, कोणी एलिया म्हणतं, कोणी म्हणतं की प्राचीन संदेष्टांपैकी कोणीतरी उठलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणतो, परंतु तुम्ही मला कोण म्हणून ओळखता? मी कोण आहे? तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे पाहता, ज्यावेळेस तुम्ही माझ्यासोबत आहात, माझ्यासोबत चालता, माझ्यासोबत जेवता, ज्यावेळेस तुम्ही माझ्यासोबत आहात, तुम्ही मला कोण म्हणून ओळखतात? काय साक्ष दिली पेत्राने? तू ख्रिस्त आहेस, तू देवाचा ख्रिस्त आहेस, तू देवाचा पुत्र आहेस, देवापासून आलेला ख्रिस्त आहे. ही पेत्राची साक्ष आहे. आणि प्रभू म्हणतो की तू धन्य आहेस, कारण रक्त आणि मांस यांनी नव्हे तर स्वर्गातील पित्याने तुला हे प्रगट केलेलं आहे. प्रियांनो, जग प्रभू येशू ख्रिस्ताकडे काय म्हणून पाहतं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु मंडळी या नात्याने प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्यासाठी कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्यासाठी कोण आहे? जगाकडे तुम्ही पाहिलं तर जग आपल्या स्वार्थासाठी पुष्कळदा प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो. ज्यावेळेस मनुष्याला गरज आहे त्यावेळेला मनुष्य देवाकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस आम्ही आजारी आहोत त्यावेळेस जगाला रोग बरे करणारा येशू पाहिजे असतो. ज्यावेळेस आम्ही अडचणीतून चाललेले आहोत तेव्हा आमची अडचण दूर करण्यासाठी जगाला ख्रिस्त पाहिजे असतो. जग स्वार्थासाठी आम्हाकरिता प्रार्थना करा असं म्हणतं, परंतु जेव्हा ख्रिस्ताचा स्वीकार करणे किंवा ख्रिस्ताकरिता स्वतःचं जीवन समर्पित करण्याची वेळ येते तेव्हा मात्र माग सरकून जातं. मंडळी या नात्याने आज जे तुम्ही आणि मी या ठिकाणी बसलेले आहोत, ज्या तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, काय आम्ही आमच्या जीवनामध्ये पुष्कळदा जगाप्रमाणेच ख्रिस्ताबरोबर व्यवहार करतो का? आमच्या गरजेसाठी, आमच्या स्वार्थासाठी? तो कोण आहे आमच्यासाठी? ख्रिस्त आमच्यासाठी कोण आहे असं म्हटल्यानंतर जो चतुर्भुज सिद्धांत जो आहे तो आम्हाला फार स्पष्टपणे ख्रिस्ताची ओळख करून देतो है ना. चतुर्भुज सिद्धांत मला असं वाटतं की सगळ्यांनाच माहीत असेल, माहीत आहे ना. डॉक्टर ए.बी. सिम्पसन्स यांनी मांडलेला द ख्रिश्चन अँड मिशनरी अलायन्सचा मुख्य सिद्धांत काय आहे? तुमच्या समोर या ठिकाणी आहे. काय आहेत? हा जो लोगो या ठिकाणी लागलेला आहे, काय अर्थ आहे त्याचा? प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आहे, प्रभू येशू ख्रिस्त पवित्र करणारा आहे, प्रभू येशू ख्रिस्त रोग बरे करणारा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त येणारा राजा आहे. हा चतुर्भुज सिद्धांत आहे. हा सिद्धांत आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची योग्य ओळख करून देणारा आहे. तो आमचा तारणारा आहे हे पहिले आहे.
आजार बरे होणं नंतर आहे, आमच्या प्रार्थनेची उत्तरं नंतर आहे, बाकी सगळ्या गोष्टी नंतर आहे. पहिले काय आहे आमच्या जीवनात? प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा आहे, तो पवित्र करणारा आहे, मग तो आमचे रोगही बरे करणारा आहे. तो फक्त रोग बरे करणारा नाहीये, तो आमचे रोगही बरे करणारा आहे आणि तोच येणारा राजा आहे. आमचा विश्वास प्रियांनो, तुम्ही आणि मी त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडं ज्यावेळेस पाहतो त्यावेळेला आमचा विश्वास त्या ठिकाणी अगदी स्पष्ट असायला पाहिजे. आम्ही आमच्या स्वतःला त्या प्रभूच्या हातांमध्ये समर्पित करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ह्या विश्वासाकरिता आम्ही आमचं जीवन समर्पित करून त्याच्या पाठीमागत चालणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. पेत्र म्हणतो की तू देवाचा ख्रिस्त आहे. ख्रिस्तावरील योग्य विश्वास हा पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये प्राप्त होतो. मनुष्य ज्यावेळेस आपल्या बुद्धीने विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, मनुष्य ज्यावेळेस आपल्या बुद्धीने या वचनांमधून काहीतरी नवीन काढण्याचा प्रयत्न करतो ना, मनुष्याची बुद्धी मर्यादित आहे. त्यावेळेला जे खोटे शिक्षक होते, जे खोटे प्रचारक होते, ते मानवी बुद्धीने प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहण्याचा प्रयत्न करत होते. परंतु लक्षात घ्या की मानवी बुद्धीने, जगाच्या दृष्टीने आम्ही ख्रिस्ताची खरी ओळख आमच्या जीवनात कधीच करून घेऊ शकत नाही. आम्हाला आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताची खरी ओळख जर कोणी करून देतो तर तो त्याचा आत्मा आहे. आणि म्हणून त्याच्या आत्म्याच्या द्वारे आम्ही आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताची खरी ओळख करून घेऊ शकतो आणि त्या विश्वासामध्ये आम्ही वाटचाल करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, त्याचं कार्य, त्याने जे काही आम्हासाठी केलेलं आहे, त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान, त्याचं स्वर्गारोहण आणि त्याचं परत येणं, या सर्व गोष्टींवरती तुमचा आणि माझा विश्वास आहे. आणि हाच विश्वास जो योग्य विश्वास आहे, जो देवाच्या आत्म्याद्वारे आमच्या अंतःकरणात निर्माण केला जातो आणि त्याला ज्यावेळेस आम्ही योग्य प्रतिसाद देतो ना, हाच विश्वास जय मिळवणारा आहे, जगावर जय मिळवणारा आहे. आणि म्हणून चौथ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आणि कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. या जगामध्ये राहत असताना जर जय प्राप्ती करायची आहे, जर विजयी व्हायचं आहे, तर मग आम्हाला त्या योग्य विश्वासामध्ये पुढे जाणं गरजेचं आहे ना. विजयी होणे, आम्हाला विजयी जीवन जगायचं आहे. कोणावर विजय मिळवायचा आहे? आमच्या वैऱ्यांवरती, शत्रूंवरती, जे आपला द्वेष करतात, जे आपला अपमान करतात, त्यांच्यावरती विजय मिळवायचा आहे का? त्यांच्यावरती विजय मिळवण्यासाठी काय करावं लागेल? वैऱ्यांवरती विजय मिळवण्यासाठी, शत्रूंवरती विजय मिळवण्यासाठी काय करावं लागेल? शरीराने आणि मुखाने बलवान बनावं लागेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शरीराने आणि मुखाने बलवान करण्यासाठी नाही आला, तो आम्हाला आत्म्याने बलवान करण्यासाठी आला. आणि ज्यावेळेस मनुष्य आत्म्याने बलवान होतो ना, ज्यावेळेस मनुष्य आत्म्याने बलवान होतो, तो आपल्या शत्रूवर विजय मिळवतो असं नाही, तर तो आपल्या शत्रूला ख्रिस्ताकरिता जिंकून घेतो. जो व्यक्ती देवाच्या आत्म्यामध्ये परिपक्वतेकडे वाटचाल करत आहे, जो आध्यात्मिक दृष्टीने बलवान होत आहे, तो नेहमी आपल्या वैऱ्यांना, तो नेहमी आपल्या शत्रूंना स्वतःसाठी नव्हे तर ख्रिस्तासाठी जिंकतो. कसं जिंकल्या जातं?
कसं जिंकल्या जातं? बऱ्याने वाईटाला जिंकणे, त्याच्यावरती प्रीती करण्याद्वारे त्या व्यक्तीला ख्रिस्ताकरिता जिंकणे, त्याला क्षमा करण्याच्या द्वारे त्याला ख्रिस्ताकरिता जिंकणे, हे तोच करू शकतो जो आध्यात्मिक दृष्टीने बलवान आहे. तुम्हाला आणि मला वैऱ्यांवरती, शत्रूंवरती, वेगवेगळ्या आमच्या गरजांसाठी आम्हाला तसा विजय या ठिकाणी अपेक्षित नाहीये. तर प्रियांनो, आम्ही प्रामुख्याने जे खोटं शिक्षण आहे, ज्यावेळेस योहान म्हणतो की ज्याने जगावर विजय मिळवलेला आहे तो तुमचा विश्वास आहे, नेमकं योहानाला काय सांगायचं आहे? योहानाचा सर्व फोकस जो आहे, त्याचं सर्व लक्ष जे आहे ते खोट्या शिक्षणाला खोडून काढण्यासाठी आहे, खोट्या शिक्षकांना त्या ठिकाणी प्रकाशात आणण्यासाठी आहे. आणि म्हणून ज्यावेळेस योहान म्हणतो की तो विश्वास आहे ज्याने जगावर जे मिळवलेला आहे, प्रियांनो, विजय मिळवलेला आहे तो त्या खोट्या शिक्षकांवरती, खोट्या शिक्षणावरती, त्याच्या आहारी न जाता, त्याचे गुलाम न बनता, जो तारणाचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरील तो देवाच्या आत्म्याद्वारे प्राप्त झालेला आहे, तो विश्वास त्या ठिकाणी टिकवून ठेवणे. जगामध्ये जगत असताना वेगवेगळ्या प्रकारचे मोहाचे प्रसंग, पापाचे प्रसंग, व्यसनाधीनता, ज्या सर्व गोष्टी आम्हाला जगामध्ये घेऊन जातात, ज्या सर्व गोष्टी आम्हाला जगाबरोबर समरूप करतात, त्या सर्व गोष्टींवरती विजय मिळविल्या जातो. प्रियांनो, योहान ज्यावेळेस म्हणतो की जे काही देवापासून जन्मले आहे ते जगावर जय मिळवते, आणि ज्याने जगावर जय मिळवला आहे तो तुमचा विश्वास आहे. या विश्वासाच्या द्वारे आम्ही विजयी जीवन जगतो. मग खोट्या गोष्टी असतील, त्या ठिकाणी मोहपाश असतील, पापमय जीवन असेल, गुप्त पातके असतील, त्या सर्व गोष्टींवरती आम्हाला विजय मिळवता येतो. आणि आज विश्वासणाऱ्यांसोबत, मंडळीसोबत ही एक फार मोठी अडचण झालेली आहे. काय अडचण आहे माहिती आहे? आज विश्वासणारे विजयी जीवन जगण्याऐवजी तडजोडीचं जीवन जगतात, ॲडजस्टमेंटवाला तडजोडीचं जीवन जगतात. अशा प्रकारचं जीवन ख्रिस्ती प्रभाव जगावर पाडण्यासाठी पुरेसं नाहीये, कमी पडतं, उणे पडतं. आज का मंडळीचा प्रभाव जगावरती पडत नाही? आज का तुमचा आणि माझा प्रभाव जगावरती पडत नाही? त्याचं मुख्य कारण आहे की आम्ही ज्या विजयामध्ये चालायला पाहिजे, जे विजयी जीवन आम्ही जगायला पाहिजे, आम्ही ते न करता आम्ही ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या परिस्थितींबरोबर, पापांबरोबर, व्यसनांबरोबर आम्हाला असं वाटतं काही फरक पडत नाही. मी आज अनेक वर्षांपासून व्यसनाधीन जीवन जगत आहे, काय फरक पडतो? मी इतक्या वर्षांपासून पापात जीवन जगत आहे, कोणाला कळालं, कोणाला समजलं, कोणाला माझं पाप समजलं? आम्हाला असं वाटतं की त्याने काही फरक पडत नाही, परंतु त्यामुळं तुमचा जो प्रभाव जगावरती पडायला पाहिजे होता, तुमचा जो प्रकाश जगावरती पडायला पाहिजे होता, तो संपत चाललेला आहे. हे पुष्कळदा आम्हाला समजत देखील नाही. तडजोडीचं जीवन कधीच देवाचं गौरव करत नाही. देवाचं गौरव तेच जीवन करतं ज्या जीवनाने विजय प्राप्त केलेला आहे. तो ख्रिस्त विजयी आहे, त्या ख्रिस्ताने विजय प्राप्त केलेला आहे. तुम्ही आणि मी देखील त्या विजयामध्ये चालायचं आहे. प्रियांनो, आम्हाला तडजोडीचं जीवन जगायचं नाहीये, तर ज्या प्रकारे योहान सांगतो की जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावरती जय मिळवते, आणि ज्याने जगावरती जय मिळवलेला आहे तो म्हणजे विश्वास, तुमचा आणि माझा जो विश्वास आहे. या विश्वासाचा आधार काय आहे? या विश्वासाचा आधार काय आहे? तुम्ही आणि मी जो प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, या विश्वासाचा आधार
बेस काय आहे? काय आहे आधार? कोणाला सांगता येईल? काय आहे विश्वासाचा आधार? साक्ष. काय आधार आहे? साक्ष. कोणाची साक्ष? कोणाची साक्ष? मी खूप आजारी पडलो होतो आणि मग मी प्रार्थना केली आणि देवाने मला बरं केलं. ही माझी साक्ष आहे. या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवणार का? ही साक्ष तुमच्या विश्वासाचा आधार असेल काय? मी प्रवास करत होतो आणि मग माझा अपघात झाला. देवबापाने मला त्या अपघातामधून सांभाळलं, माझं संरक्षण केलं. ही साक्ष. ही साक्ष आमच्या विश्वासाचा आधार आहे का? हा तुमचा आणि माझा वैयक्तिक अनुभव आहे. परंतु ते साक्षी, जे साक्षी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःसाठी निवडून घेतलेत, ते साक्षी, ते प्रेषित जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर त्याच्या सेवेच्या काळामध्ये त्याच्या सोबत होते, ते साक्षी ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर शेवटलं भोजन घेतलं, ते साक्षी ज्यांनी पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं, ते साक्षी ज्यांनी पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती मारून टाकण्यात आलेलं आहे, ते साक्षी ज्यांनी पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताला कबरेत ठेवलेलं आहे, ते साक्षी ज्यांनी पाहिलं की आता ती कबर रिकामी आहे, ते साक्षी ज्यांनी पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर खाणेपिणे केलेलं आहे, ज्यांनी आपल्या डोळ्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं, ज्यांनी त्याला चाचपलं, त्याच्या जखमा ज्यांनी पाहिल्या, ज्यांनी त्याला ओळखलं, ज्यांनी पाहिलं की तो स्वर्गात घेतला गेला आणि ज्यांनाही हे कळविण्यात आलं की तोच तुम्हाला घ्यायला परत येणार आहे, ती साक्ष, देवाचं वचन, प्रेषितांची साक्ष तुमच्या आणि माझ्या विश्वासाचा आधार आहे. मनुष्याच्या साक्षीवरती जर तुम्ही विश्वास ठेवाल तर पुष्कळदा तुमची फजिती होऊ शकते. देवाने त्याची प्रार्थना ऐकली, त्याला आरोग्य दिलं, म्हणून तुम्ही प्रार्थना करता आणि आरोग्य मागता, तुम्हाला आरोग्य मिळणार नाही. तुम्हाला स्वतःला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ती खात्री पाहिजे की येशू रोग बरे करणारा आहे. तो कोणाचे रोग बरे करेल किंवा नाही करेल मला माहित नाही, परंतु मला माहित आहे की तो माझे रोग बरे करणारा परमेश्वर आहे. त्याने माझ्यासाठी फटके खाल्लेले आहेत. प्रियांनो, तुम्ही आणि मी या साक्षीवरती विश्वास ठेवणारे आहोत. ही साक्ष, प्रेषितांची साक्ष तुमच्या आणि माझ्या विश्वासाचा आधार आहे. योहान या ठिकाणी म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त कसा प्रगट झाला, जो वचन 6 मध्ये म्हटलेला आहे, जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच, जो पाण्याच्या द्वारे रक्ताच्या द्वारे आला. म्हणजे येशू ख्रिस्त पाण्याने केवळ नव्हे तर पाण्याने व रक्तानेही आला. पाण्याने व रक्तानेही आला. आता योहान या ठिकाणी साक्ष देत असताना, आमच्या विश्वासाचा आधार काय आहे ते सांगत असताना या ठिकाणी म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त कसा आला? पाण्याने आणि रक्ताने आला. तो या गोष्टीवरती भर देतो की केवळ पाण्याने नाही तर पाण्याने आणि रक्तानेही तो आला. नेमकं या ठिकाणी योहानाला काय सांगायचं आहे? नेमकं या ठिकाणी योहान काय बोलू इच्छितो? योहान हा स्वतः त्याचा साक्षी आहे. जर आम्ही योहानाचं शुभवर्तमान जर पाहिलं, योहानाचं शुभवर्तमान अध्याय 19 आणि त्यामधून वचन 34 आणि 35. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 19 वचन 34 आणि 35 या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळलेला आहे. तो वधस्तंभावरती मरण पावलेला आहे. आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर 34व्या वचनापासून मी वाचतोय. तरी
शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लगेच रक्त व पाणी बाहेर निघाले. ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे, त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे, यासाठी की तुम्हीही विश्वास ठेवावा. तुम्हीही विश्वास ठेवावा. त्या वधस्तंभाजवळ प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावरती आहे, त्या वधस्तंभाजवळ हाच योहान त्या ठिकाणी उभा आहे. आणि योहान त्या ठिकाणी उभा असताना ज्यावेळेस शिपाई प्रभूला भाला भोसकतो, त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकतो, त्यातून पाणी आणि रक्त योहान त्या ठिकाणी पाहतो आणि तीच साक्ष तो सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो पाण्याने आणि केवळ पाण्याने नव्हे तर रक्ताने त्या ठिकाणी तो आलेला आहे. खोटे शिक्षक जे त्या ठिकाणी हा प्रचार करण्याचा प्रयत्न करत होते, जे लोक त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावर संशय निर्माण करत होते, जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या देवपणावरती संशय निर्माण करत होते, त्या लोकांना प्रामुख्याने योहान या ठिकाणी सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त पाण्याने आणि त्या ठिकाणी रक्ताने तो आलाय, प्रगट झालेला आहे. येशू पाण्याने आला, प्रगट झाला म्हणजे काय झालं बरं? नेमकं काय त्या ठिकाणी आम्हाला अर्थबोध होतो यामधून? एक, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याची आठवण होते. प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला. या बाप्तिस्म्याची आठवण होत असताना तुम्हाला ती वाणी आठवते का? त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळेस जी स्वर्गातून आली, काय वाणी होती? कोणाला आठवते? हा माझा परमप्रिय पुत्र आहे, मी याच्यावरती काय आहे? संतुष्ट आहे, तुम्ही याचे ऐका. हा माझा परमप्रिय पुत्र आहे. प्रियांनो, पाण्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पाण्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मग येशू रक्ताने आला, याचा काय अर्थ आहे नेमकं? ज्यावेळेस योहान म्हणतो की येशू रक्ताने आला, त्याचा काय अर्थ त्या ठिकाणी आहे? तर प्रभू येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील मरण, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे आमचे लाखेसारखे लाल पाप धुवून बर्फावून शुभ्र करणारं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे त्याला जगाचा तारणारा म्हणून प्रगट करतं. पाण्याच्या द्वारे देवाचा पुत्र आणि रक्ताच्या द्वारे जगाचा तारणारा, जगाचा तारणारा. आणि मग त्या ठिकाणी योहान फार स्पष्ट म्हणतो की साक्ष देणारे तिघे आहेत. कोण तिघे आहेत साक्ष देणारे? तर आत्मा, पाणी व रक्त. आणि तो म्हणतो की या तिघांचीही साक्ष एकच आहे. तिघांचीही साक्ष एकच आहे. आणि ती साक्ष काय आहे? वचन 11 मध्ये ती साक्ष सांगितलेली आहे. ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. आणि म्हणून जो कोणी पुत्राचा नाकार करतो, जो कोणी पुत्राच्या मरणावरती संशय निर्माण करतो, जो कोणी पुत्राच्या दैवीपणावरती संशय निर्माण करतो, त्याला ते जीवन प्राप्त होत नाही. जो कोणी त्याच्या पुनरुत्थानावरती प्रश्न निर्माण करतो, त्याला ते जीवन प्राप्त होत नाही. साक्ष काय आहे? की देवाने सार्वकालिक जीवन दिलेलं आहे आणि ते सार्वकालिक जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. पाण्याची साक्ष आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे. रक्ताची साक्ष आहे की येशू हा जगाचा तारणारा आहे. आणि मग देवाचा आत्मा, पाणी आणि रक्त यांची साक्ष आमच्या अंतःकरणामध्ये तो घेऊन आमच्या अंतःकरणामध्ये तो विश्वास निर्माण करतो. काय विश्वास निर्माण करतो? येशू जो देवाचा पुत्र आहे तोच जगाचा तारणारा आहे.
हा विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये, ही साक्ष देवाचा आत्मा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण करतो. हीच साक्ष मनुष्याला तारणापर्यंत घेऊन जाते. हीच साक्ष मनुष्यामध्ये तारणाचा विश्वास निर्माण करते. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी जे सर्वजण या ठिकाणी बसलेले आहोत, प्रियांनो, तुमचा आणि माझा विश्वास कोणा मनुष्याच्या साक्षीवरती नाही, तर पवित्र आत्मा जी साक्ष आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण करतो की येशू हा देवाचा पुत्र आहे, तोच जगाचा तारणारा आहे. आम्हाला त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. त्याचं मरण असेल, त्याचं पुनरुत्थान असेल, त्याचं स्वर्गारोहण किंवा त्याचं परत येणं, या सर्व गोष्टीवरती आम्हाला वैयक्तिक रीतीने विश्वास ठेवायचा आहे. आणि मग ज्या वेळेस आम्ही हा विश्वास ठेवतो, या विश्वासाचा परिणाम त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि तो म्हणतो की ज्याला पुत्र लाभला आहे, ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे. पुत्र लाभला आहे म्हणजे ज्याने पुत्रावरती विश्वास ठेवलेला आहे. विश्वासाच्या द्वारे ज्याने त्याचं प्रभुत्व आपल्या स्वतःवरती स्वीकारलेलं आहे, त्याला जीवन प्राप्त झालेलं आहे. जर तुमची आणि माझी सहभागिता या पुत्राबरोबर नाही, तर आम्हाला जीवन लाभलेलं नाही. जर आमचा विश्वास हा तारणाचा योग्य विश्वास नाही, जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला पुत्र लाभलेला नाही, तर आम्हाला जीवन लाभलेलं नाही. आज तुम्हाला आणि मला पुन्हा एकदा आपल्या विश्वासाचं परीक्षण आम्हाला करता येईल. आम्ही काय विश्वास ठेवलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्ही काय विश्वास ठेवतो. जे पुष्कळ नवीन लोक येतात, तुम्ही काय विश्वास ठेवता प्रभू येशू ख्रिस्तावर. कदाचित तुम्ही पहिल्यांदा चर्चमध्ये आला असणार. का तुम्ही आज पहिल्यांदा चर्चमध्ये आलात? कोणीतरी तुम्हाला सांगितलं असेल की चर्चमध्ये जा, प्रार्थना करा, तुम्हाला बरं वाटेल. फक्त बरं वाटण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवायचा नाहीये. तो देव आहे, तो जिवंत देव आहे, तो तारणारा आहे. जोपर्यंत हा विश्वास ठेवून आम्ही त्याला आमच्या जीवनात बोलावित नाही, जोपर्यंत आम्ही आमचं जीवन त्याला समर्पित करत नाही, तोपर्यंत सर्व गोष्टी ह्या व्यर्थ आहेत. प्रियांनो, या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे देवबापाचं वचन आमच्यासाठी आहे, आम्ही पारखूया, परीक्षण करूया आमच्या जीवनाचं, आमच्या विश्वासाचं. काय माझा विश्वास आहे? या विश्वासाचा आधार काय आहे? मी विश्वास ठेवला तर या विश्वासाचा परिणाम जीवन आहे. हे जीवन मला लाभलेलं आहे का? किंवा अजूनही सार्वकालिक जीवनाबद्दल मी संशयात आहे? मी या जगामध्ये राहत असताना एक विजयी जीवन जगतोय किंवा मी तडजोडीचं जीवन जगतोय? जगाबरोबर तडजोड करीत, जगाबरोबर समरूप होत मी माझं जीवन जगत आहे. आज माझ्या ठाई असणाऱ्या ख्रिस्ताचा, माझ्या ठाई असणाऱ्या त्याच्या त्या प्रकाशाचा प्रभाव या जगावरती माझ्या अवतीभोवती पडतोय का? आम्ही स्वतःला विचारू शकतो, आमच्या जीवनाचं परीक्षण करू शकतो. ख्रिस्ती जीवन हे सहज आणि साधारण नाही. ख्रिस्ती जीवन हे जगाला बदलणारं आहे, जगाला प्रभावित करणारं आहे, जगाची उलथापालट करणारं आहे, जगाची उलथापालट करणारा आहे. आज माझी अवस्था काय आहे? प्रियांनो, आमची अवस्था काही असो, परंतु ज्या अवस्थेत आम्ही आहोत, जर आम्ही अंतःकरणापासून त्याला हाक मारतो, तो या जगामध्ये आम्हाला प्रभावी बनवितो. तो या जगामध्ये आम्हाला प्रभावी बनवितो. प्रभू सहाय्य कर. पवित्र देव बापा, तू आमचं सहाय्य कर. प्रभूचे थोर आणि जिवंत देव बापा, तू आमचं सहाय्य कर राजा. होय प्रभूचे, आम्ही तुला क्षमा मागतो, कारण पुष्कळदा आम्ही व्यसनाधीन आणि पापमय जीवन जगतो आणि आम्हाला असं वाटतं की काहीच होत नाही, परंतु त्याद्वारे जो ख्रिस्ती प्रभाव
आम्ही गमावित आहोत ते आम्हाला समजत नाही प्रभूजी. पुष्कळदा अशा जीवनाद्वारे आम्ही तुला, तुझ्या आत्म्याला खिन्न करत आहोत. पुष्कळदा हे आम्हाला समजत नाही प्रभू. आमची क्षमा कर प्रभू, तू आमची क्षमा कर. होय पवित्र देई बापा, तू आमची क्षमा कर. होय पवित्र देई बापा, तू आम्हाला पेटव. तू आम्हाला तुझ्या आत्म्याच्या द्वारे पेटव आणि आम्हा प्रत्येकाला तू प्रभावी बनव. या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाला मी तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये देत ही प्रार्थना आहे प्रभू. आम्हा प्रत्येकाचं, या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाचं जीवन हे प्रभावशाली तू बनव प्रभू, प्रभावी तू बनव. आम्ही तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. या आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.